मला सांगा आज आपली पहिली रेसिपी काय आहे? उकडीचे समोसे. उकडीचे समोसे. उकडीचे मोदक तुम्ही ऐकले असतील ना? बरं. उकडीचे समोसे जरा नवीन प्रकार आहे. बरं, थोडं इकडे जवळ आहे आणि मला सांगा साहित्य काय काय आहे? हे काय? ही तांदळाची पिठी आहे. ओके. हे बेसन आहे. हे फ्लावर आहे, शिजवलेला फ्लावर आहे. कोथिंबीर आहे. शिजवलेले बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत. टोमॅटो आहे. हे हिरवे वाटाणे आहेत. शिजवलेले हिरवे वाटाणे आहेत. साजूक तूप, लिंबू, जिरं, धना पावडर आहे, साखर, जिरे, मोहरी, हळद, तिखट आणि मीठ. ओके. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. कृतीकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगतो इथे कढई ठेवली. त्या कढईत आपण थोडंसं पाणी उकळत ठेवलेलं आहे. बरोबर आहे. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे? एक वाटी पाणी घ्यायचंय. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचंय. 1 चमचा तूप टाकायचंय. तूप टाकलं. त्याच्यानंतर पाव चमचा मीठ टाकायचंय. ओके. आता याला उकळ आल्यानंतर आपल्याला 1 वाटी पीठ टाकायचं. त्याच्यामध्ये तांदळाची पिठी टाकायची. उकळी आल्यानंतर टाकायचं. हो. ओके, ठीक आहे. बरं, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं आपल्याला कविता म्हणायची आहे का लक्षात तुमचं? आहे ना, लक्षात आहे ना? हो, आहे नक्की. मग ठीक आहे. मी तोपर्यंत आठवून ठेवा. हो. तोपर्यंत ही उकळी आहे. ह्याच्यातली आपली पिठी थोडी ठेवायची आहे ना आपल्याला? 1 चमचा फक्त. हो. बोलू? हां हां. ओके. आपल्याला हे उकड करून घ्यायची ना? काय म्हणतात त्याला? उकड तयार करून घेतली आणि ती गरम असतानाच आपल्याला ती मळायची असते, तर ती छान व्यवस्थित होते. तर आमचे हे व्यवस्थित झालेले उकड. आता इथे आपण पॅन घेतलेले आणि त्यात आपण 1 चमचाभर तूप घातलेलं. तर त्यात काय करायचं? मोहरी टाकायची. पहिली मोहरी. ओके. थोडं जिरं टाकायचंय. मोहरी आणि जिरं एकत्र टाकायची पद्धत वाढली बरं का हल्ली. त्याच्यानंतर थोडं हळद टाकायचे. त्यानंतर बेसन पीठ टाकायचं. अच्छा, हे सगळं झालं. हां. हे तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचंय. बरं. आता ही जी पिठी आहे ती आपल्याला टाकायची याच्यामध्ये. सगळी घालू? हां, सगळी घाला. म्हणजे सुरुवातीला आपण जेव्हा उकड केली तेव्हा त्यातली पिठी थोडी बाजूला ठेवा बरं का. आता परत तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन पिठी आणायला लागेल. आणि काय करायचं आता? आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या, शिजवलेल्या भाज्या आहेत, ह्याच्यातच घालायच्या टाकायच्या त्याच्यामध्ये. तुम्ही सांगा मग कळतो. हो हो. आता टाकलं तर चालेल. हो हो. हे फ्लावर आपण शिजवून घेतलंय. हो. आणि अगदी बारीक केलेलं आहे. बारीक केलेलं आहे. आता अख्खा गठ्ठा घालाल तसा घालू नका. वाट लागले सगळी. काय करताय त्याची. आता त्याच्यानंतर बटाटा, टोमॅटो. हो. गॅस थोडा बारीक करायचा. आपण टोमॅटो घातलेले. आता शिजवलेले वाटाणे, हिरवा वाटाणे अर्धे करून घेतलेले. हा, बरोबर आहे. कोथिंबीर घालायची. तिखट आधी घालायचं. बस. तुम्हाला तिखट आवडत नाही? जास्त नाही. तिखट, मीठ, चवीला साखर. साखर नावाला ना? हा. जे आपण चहात घालतो तेवढी नाही घालायची. बरोबर आहे. हा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.